विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात, व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असेल. पहिलाच प्रश्न काय म्हटला आहे बघा, की दरवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन हा जो आहे हा केव्हा साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा 3 मे या दिवशी साजरा केला जातो. बघा 3 मे या दिवशी न चुकता हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो. तर प्रेस फ्रीडमसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, असा आहे एक ट्रूथ राईट डेमोक्रॉसी या ठिकाणी प्राप्त होत असते लोकांना. एक खरीखुरी लोकशाही लोकांच्या हातामध्ये येत असते आणि उद्देश काय आहे बघा, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण हे अधोरेखित केलं जातं. आणि थीम फक्त समजून घ्या, शेपिंग अ फ्युचर ऑफ पीस. म्हणजे फ्युचर पीस जे आहे, म्हणजे ज्याला भविष्यकालीन शांतता म्हणायचं आहे, त्याला काय करायचं आहे, शेप द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. जर्नलिझमला आकार द्यायचा आहे. अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आणि ज्याला आपण काय म्हणायचं आहे, अभिव्यक्ती जे काय स्वातंत्र्य आहे याला कुठेतरी चांगला आकार देण्याचं काम हे या माध्यमातून केलं जाणार आहे. लक्षात राहू द्या, 2025ची पण थीम दिली, पण लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. तसं वाचून दाखवतो. रिपोर्टिंग इन द ब्रेव न्यू वर्ल्ड इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन प्रेस फ्रीडम अँड द मीडिया. ओके, पुढे आता काय बाकीचं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आहे, हा मुद्दा आहे. तसं तुम्ही थोडंसं त्याला वाचून घेण्याचा प्रयत्न देखील करा. ओके, मी जातो पुढे. नंतरचा प्रश्न आपण समजून घेऊयात. बघा पुढे काय म्हटलं आहे, नोव्हेंबर 2025मध्ये पायाभरणी झालेले भारताचे पहिले अवकाश शहर जे आहे, हे अवकाश शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? आणि अवकाश शहर म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, जे स्पेसच्या संदर्भामध्ये काम करणारं असणार आहे, ज्याला आपण स्पेस सिटी असं म्हणूयात, जे आंध्र प्रदेशमध्ये प्रामुख्याने उभारली जाणार आहे, असा त्याचा इथे एक मुद्दा आहे. ओके, आंध्र प्रदेशमध्ये. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय, एकंदरीत त्या एक स्पेस सिटीमध्ये काय काय असणार आहे. तर बघा, लॉन्च इन्फ्रास्ट्रक्चर झोन असणार आहे, सॅटेलाईट लॉन्च आणि मिसाईल कंट्रोल केले जाणार आहेत, सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर असणार आहे, संशोधन इनोव्हेशन सेंटर असणार आहे, त्यानंतर स्पेस डेटा असणार आहे, हे असं वगैरे वगैरे त्याच्या रिलेटेड. हे काय आपल्याला फार महत्त्वाचं नाही, तिथे काय गरजेचं नाही आहे. ओके, आपण ज्या परीक्षांची तयारी करतोय त्या सर्व सरळ सेवा आहेत म्हणून. ओके, लक्ष द्या. आणि बघा, मराठी उद्योजक किंवा मग उद्योगपती ज्यांचं नाव भारत गोयल यांना बघा ग्लोबल इन्स्पायरेशन ऑफ द इयर 2026 हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार प्रामुख्याने म्हणजे कोठे प्रदान करण्यात आला, तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रदान करण्यात आला. लंडनमध्ये दिलेला पुरस्कार आहे. व्यक्ती आहे भारत गोयल आणि मराठी उद्योजक आहे आणि टोरल इंडियाचे ते संस्थापक आहेत. हे परीक्षेला विचारलं जाईल. टोरल इंडिया पाठ करून ठेवा, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दिला आणि लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या. आणि का दिला, तर ग्लोबल रिकॉग्नायझेशन इंडियन प्राईड, त्याचबरोबर इनोव्हेशनसाठी, क्वालिटीसाठी, इम्पॅक्टसाठी, की उद्योगामध्ये तशा प्रकारे इम्पॅक्ट टाकल्यामुळे हा पुरस्कार ग्लोबल इन्स्पायरेशन ऑफ द इयर 2026. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे वगैरे वगैरे. आता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. ओके, व्यवस्थित तेवढं तरी ॲटलिस्ट तुम्ही वाचून घ्या. आपण जाऊयात पुढे, नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, अणुऊर्जेचा वापर वीज निर्मितीमध्ये करणारा बांगलादेश हा जो आहे, हा जगात कितव्या क्रमांकाचा वीज उद्योजक ठरलेला आहे किंवा उत्पादक करणारा देश ठरलेला आहे? तर 33 क्रमांकाचा देश ठरला आहे. हे पण लक्षात राहू द्या. चला लक्ष द्या, बांगलादेश ऊर्जेतून वीज निर्मिती करणारा 33वा देश ठरला आहे. आणि प्रकल्प जर आपण समजून घेतला तर बघा, रूपर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. ओके, बांगलादेशमध्ये. आणि तिथे
देशातील हा पहिला तो काय अणुऊर्जा प्रकल्प आहे हे पण लक्षात राहू द्या. रशियाची तांत्रिक आणि आर्थिक मदत त्यांना मिळते. या गोष्टी गरजेच्या आहेत. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी गरजेचं आहे. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, तर अभ्यास सिनबॅक्स 2 हा संयुक्त लष्करी सराव जो आहे हा सराव कोणत्या देशाबरोबर राबवला जात आहे. या गोष्टी महत्त्वाच्या. कुठल्या देशाबरोबर राबवला जात आहे तर बघा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. मला एवढा प्रश्न कमेंट करून सांगा बरं, बघून सांगितलं तरी चालेल. खूप महत्त्वाचा आहे बरं. हा विचारला जाऊ शकतो तुम्हाला परीक्षेला, म्हणून लक्षात राहू द्या. आणि रिसेंटली म्हणजे 2025 पासून झालेले जे काय अतिशय महत्त्वाचे हे आहेत ऑपरेशन्स आहेत त्यांच्याबद्दल मी पटापट सांगतो. ऑपरेशन सिंधू झालेलं होतं बरं का. आणि का झालं होतं बघा, ऑपरेशन सिंधू का झालं तर इराणमधून भारतीय नागरिक जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने हे ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलेलं होतं बरं का. लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर परत पुढे बघा, लक्षात ठेवा पुढचं ऑपरेशन पटापट सांगतो. ऑपरेशन मिडनाईट हॅमर नावाचं ऑपरेशन आहे. काय झालं होतं, अमेरिकन सेंट्रल कमांडने 3 इराणी जे काय अणुवस्त्र आहेत बघा, हे अणुवस्त्र हल्ल्यांवर किंवा सुविधांवर हल्ला केलेला होता. आणि त्यासाठी त्या ऑपरेशनचं नाव काय ठेवलं होतं, ऑपरेशन मिड नाईट हॅमर. आणि ऑपरेशन बघा रायझिंग लाईन हे जे आहे हे 100% परीक्षेला येईल. कारण इस्रायलने काय केलं होतं तर इराणवर हल्ला केला होता, त्यासाठी हे प्रामुख्याने सुरू केलं होतं. आणि पुढे लक्षात ठेवा ऑपरेशन 2 प्रॉमिस 3 हे जे आहे हे इराणने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी काय केलं होतं, चालू केलं होतं. त्यानंतर ऑपरेशन शिवा आहे बघा, अमरनाथ यात्रा असते आणि अमरनाथ यात्रासाठी जे काय यात्रेकरू येतात त्यांच्या सुरक्षेसाठी हे प्रामुख्याने काय केलं होतं तर ऑपरेशन राबवलं होतं. आणि त्यानंतर ऑपरेशन शिल्ड आहे, जे पंजाब गुजरात यांच्या सीमेवर असलेले नागरी संरक्षण जे आहे हे मॉक ड्रिलच्या माध्यमातून केलं जाणार होतं. आणि ऑपरेशन ऑलिव्हिया हे जे आहे हे भारतीय तटरक्षक दल ने धोक्यात आलेले जे काय ऑलिव्ह रिडले कासव आहे या कासवांच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने हे ऑपरेशन केलं होतं, ज्या ऑपरेशनला आपण ऑपरेशन ऑलिव्हिया असं आपण म्हणतो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर ऑपरेशन नादेर आहे बरं का. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी जे काय हे आहेत दहशतवादी लोक जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या माध्यमातून आणि CRPFच्या माध्यमातून राबवलेलं हे ऑपरेशन होतं नादेर नावाचं. ऑपरेशन केलर नावाचं जे काय ऑपरेशन आहे ते जम्मू काश्मीरमधील जे काय शोपियन जिल्ह्यात भारतीय सैनिकांनी दहशतवादी जे असणार या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये केलेली कारवाई होती. आणि ऑपरेशन अभ्यास जे आहे ओके, अभ्यास सिनबॅक्स आहे बरं का, हे वेगळं आहे. ऑपरेशन अभ्यास जे आहे तर भारतात आयोजित केलेलं होतं. देशव्यापी नागरी संरक्षण आहे हे संरक्षण देण्यासाठी राबवण्यात आले होतं. ऑपरेशन गिडॉन रॅन्थ हे जे आहे हे इस्रायलने गाझामध्ये मध्ये केलेला हमासवर करण्यात आलेला जो काय हल्ला होता त्यासाठी दबाव आणण्यासाठी हे प्रामुख्याने काय केलं होतं ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेनने रशियावर केलेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. ऑपरेशन सिंदूर 100% विचारला जाईल. 7 मे 2025ला केलं होतं. पहलगाम या क्षेत्रामध्ये जे जम्मू काश्मीरमध्ये माहिती आहे तुम्हाला, आणि तिथे दहशतवादी लोक घुसले होते आणि त्या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर चालू केलं होतं. ऑपरेशन हॉक CBIने सुरू केलेलं ऑपरेशन आहे. बाल लैंगिक गुन्ह्यांच्या विरोधामध्ये सायबर गुन्हे जे आहेत हे कुठेतरी रोखले पाहिजे त्यासाठी सुरू केलं होतं. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आहे किंवा त्याला ऑपरेशन कागर असं देखील म्हणतात. भारतीय सुरक्षा दलाने छत्तीसगडमध्ये नक्षलवादी बंडखोरांच्या विरोधामध्ये केलेली कारवाई होती. ओके, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. ऑपरेशन ब्रह्मा जे आहे हे भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये असलेले जे काय भारताचे लोक आहेत
त्याचबरोबर म्यानमारचे यांना एक मदत पाठवण्याचं काम केलं होतं. ऑपरेशन बघा सर्द हवा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर BSFने राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर राबवलेलं हे एक ऑपरेशन होतं. ऑपरेशन सिंदूर सिंधू हे जे आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे, याच्याबद्दल शंका नाही. हे पेज थोडंसं इकडे रिपिटेशन झालेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन दोस्त हे जे आहे तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या मदतीसाठी होतं. ऑपरेशन सिंदूर मित्रांनो बघा तर ऑपरेशन समुद्र सेतू बरं का, सॉरी कोविड-19 प्रदेशात अडकलेल्या भारतीय लोकांसाठी हे प्रामुख्याने राबवलं होतं. खूप जुनं आहे, कोविडच्या काळातलं, पण विचारतात परीक्षेला. ऑपरेशन कावेरी सुदानमधील युद्धामुळे झालेला जे काय तिथे डिस्टर्ब आहे आणि त्यामध्ये भारतीय लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कावेरी ऑपरेशन सुरू केलं होतं. आणि त्यानंतर ऑपरेशन अजय आहे, इस्रायलमधून भारतीयांना परत बाहेर काढण्यासाठी. ऑपरेशन राहत आहे, परीक्षेत विचारलाय. येमेनमधून भारतामध्ये सुरक्षित लोक आणायचे होते. ओके. त्यानंतर ऑपरेशन करुणा, तर मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारमध्ये काय झालेलं होतं तर मदतीसाठी राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन ऑल आऊट आणि ऑपरेशन सर्वशक्ती अशा प्रकारचं भारतीय सेनेने जम्मू काश्मीरमधील जे दहशतवादी हल्ले आहेत, आतंकवादी जे हल्ले आहेत किंवा आतंकवादी संपवण्यासाठी प्रामुख्याने अशा प्रकारचं ऑपरेशन केलेलं होतं. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. दरवर्षी कामगार दिन सर्वांना माहिती आहे, मला याचं कमेंट करून उत्तर सांगा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. तसं इथे बघा, इथे दिलेलं आहे, तसं हरकत नाही आहे. आणि जनरली हे माहिती पण असायलाच पाहिजे, कारण महाराष्ट्राचा स्थापना दिन येतो आणि हे विसरून चालणार नाही आहे. तर 1886ला काय झालं होतं मित्रांनो, तर अमेरिकेमध्ये शिकागो नावाचं ठिकाण आहे, तिथे काय केलं होतं, कामगार एकत्र आले आणि कामगारांनी स्वतःचे प्रश्न मांडले आणि म्हटले आम्हाला 13-13, 14 तास, 12-12 तास जे काम करावं लागत आहे त्या कामाचे तास कमी झाले पाहिजे आणि म्हणून 8वर आले. त्या दिवसाचं महत्त्व लक्षात ठेवून प्रामुख्याने हे चालू केले. परीक्षेत विचारलं जाईल की आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची 2026ची थीम काय आहे असं विचारतात आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे आरोग्यदायी व सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करणे. आणि त्यानंतर महाराष्ट्र दिन 1 मे 1960ला, गुजरात दिन पण तेव्हाच, आणि हे बाकीचा भाग तुम्ही वाचून घ्या. पुढे जाऊयात. बघा काय म्हटलंय, तर नंतरचा पार्ट आपण समजून घेऊयात. बघा 2026च्या IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले, किंवा मग आयोजन म्हणण्यापेक्षा आपण विजेतेपदच समजून घेऊयात. इथे दिलेलं आहे म्हणून. तर विजेतेपद पटकावलेलं आहे सौरभ कोठारी याने पटकावलेलं आहे. ही नॉर्मल माहिती आहे, थोडंसं लक्षात घ्या. आणि ह्याचं आयोजन स्थळ माहिती आहे सर्वांना, कार्ली होतं बघा, कार्ली. ओके, काय होतं, कार्ली, आयर्लंडमध्ये आहे. हे कुठलं शहर आहे, हे कार्ली आयर्लंडमध्ये आहे, लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्यात. बघा तर सौरभ कोठारी हे जे आहे हा विजेता ठरला आणि उपविजेता पंकज आडवाणी ठरला बरं का, हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्यात. IBSF काय आहे ते समजून सांगतो मी, ज्याला आपण इंटरनॅशनल बिलियर्ड्स ओके स्कूनर, हे स्नूकर महासंघ असं आपण त्याला म्हणतो, किंवा मग फेडरेशन असं म्हणतो आपण त्याला. स्थापना 1971ची, दोहा कतार या ठिकाणी त्याचं मुख्यालय. अध्यक्ष मुबारक अली खायरीन असे आहेत. स्पर्धेची सुरुवात 1926 पासून झाली होती. पुढे जाऊयात आपण, लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. बघा काय म्हटलंय की पहिल्या बरं का सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार हा जो आहे, या पुरस्काराचे मानकरी कोण ठरलेले आहेत, तर याचं करेक्ट उत्तर अंजली भागवत आणि अभय छाडेड, ठीक आहे, छाजेड ओके, हे ठरलेले आहेत, हे दोघं जण. ओके, सुरुवातीलाच झालंय बरं का, लक्षात राहू द्या. पुढे बघा 30 एप्रिल 2026 या दिवशी श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान एक पाल्कची समुद्रधुनी आहे आणि ही पाल्कची समुद्रधुनी पोहून पूर्ण करणारा 7 वर्षाचाच, अवघ्या 7 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव काय आहे, ईशांक सिंग आहे बरं का, लक्षात राहू द्या. आणि मग परीक्षेत विचारलं जाऊ शकतं हा ईशांक सिंग
कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर झारखंडचा आहे मित्रांनो. कुणाचा आहे तो? झारखंड या राज्याचा आहे. लक्षात घ्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. आणि एक शेवटचा प्रश्न बघूयात. बघा, केंद्र सरकारने मे 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कुणाची नियुक्ती केली? या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या, भयानक एकदम, 100% असे प्रश्न विचारले जातात. तर याचं करेक्ट उत्तर रोहित जैन आहे. बघा, केंद्र सरकारने रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. आणि हे रोहित जैन जे आहेत हे कुणाची जागा घेणार आहेत? तर प्रामुख्याने यांची जागा घेणार आहेत. काय? तर टी रविशंकर यांची जागा घेणार आहेत. हे पण लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण नंतरचे जे काय प्रश्न आहेत ते नंतरच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात.